कल्पना करा, एक असं सरोवर ज्याचं पाणी पूर्णपणे खारट आहे, पण त्याच सरोवराच्या काठावरून हजारो वर्षापासून एक गोड पाण्याची धार अखंड वाहते. हा निसर्गाचा चमत्कार आहे की देवाची कृपा? नमस्कार, मी आहे महेश कोते आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हलर महेश हा यूट्यूब चॅनल. आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवरामध्ये, जिथे अतिशय पवित्र आणि रहस्यमय गंगा भोगावती धार तीर्थ आहे. असे सांगितले जाते की लवणासुराचा वध केल्यानंतर भगवान विष्णूंनी स्वतःच्या शुद्धीसाठी पाताळातून गंगेला इथं प्रकट केलं आणि तेव्हापासून ही धार 12ही महिने अखंड वाहत आहे. या धारेचं पाणी गोड का आहे, या मागचं वैज्ञानिक कारण काय, तसेच पौराणिक कथा काय सांगते आणि या ठिकाणाशी छत्रपती शिवाजी महाराजांचाही नेमका काय संबंध आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या या प्रवासात जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे महाराष्ट्राचे वैभव आहे आणि ते जागतिक आश्चर्य म्हणूनही प्रसिद्ध आहे. हजारो वर्षापूर्वी एक महाकाय उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या सरोवराची ओळख विराज तीर्थ अशी आहे. आध्यात्मिक तसेच वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या या परिसरातील गंगा भोगावती धार किंवा तीर्थ हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या सरोवराचे पाणी क्षारयुक्त आणि अल्कधर्मी असले तरीही सरोवराच्या कड्यावरून वाहणारा हा प्रवाह अत्यंत गोड आणि शुद्ध असणे हा निसर्गाचा चमत्कार मानला जातो. पौराणिक संदर्भानुसार भगवान विष्णूंनी दैत्यसुदन अवतारात लवणासूर राक्षसाचा वध केल्यानंतर स्वतःच्या शुद्धीसाठी पाताळातून गंगेला पाचारण केली. तीच ही भोगावती धार आहे अशी मान्यता आहे. स्कंद पुराणातील विराज महात्म्य आणि पद्मपुराणात लोणारचा उल्लेख विराज क्षेत्र किंवा विष्णुगाय असा आढळतो. या कथांनुसार कृतयुगात या परिसरात लवणासूर किंवा लोणासूर नावाचा एक महाकाय दैत्य राहत होता. त्याने पृथ्वीवर आणि स्वर्गात हाहाकार माजवला होता. त्याचे वास्तव्य जमिनीखालील एका मोठ्या गुहेत होते आणि त्या गुहेचे तोंड एका डोंगराळ झाकणाने झाकलेले होते. देवतांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी दैत्यसुदन या सुंदर रूपात अवतार घेतला आणि लवणासुराच्या दोन बहिणींना मोहित करून त्यांच्याकडून गुहेचे रहस्य जाणून घेतले. त्यानंतर विष्णूंनी आपल्या पायाच्या अंगठीने गुहेचे झाकण उडून लावले आणि लवणासुराची घनघोर युद्ध करून त्याचा वध केला. लवणासुराचा वध केल्यानंतर दैत्यसुदन विष्णूंचे शरीर आणि शस्त्रे हे रक्ताने माखली होती. तसेच दैत्यवधाचे पाप क्षालन करण्याची आवश्यकता होती. त्याचवेळी भगवान विष्णूंच्या विनंतीवरून किंवा त्यांच्या पाद प्रक्षालनासाठी साक्षात गंगा पाताळातून या ठिकाणी अवतरली. ती भोगावती या नावाने ओळखली जाऊ लागली. विष्णूंनी या धारेच्या पाण्याने स्वतःला स्वच्छ केले, म्हणूनच या प्रवाहाला गंगा भोगावती धार असे नाव पडले. या कथेचा असा तात्पर्य लावला जातो की लवणासुराचे रक्त आणि मांस कुजल्यामुळे येथील सरोवराचे पाणी खारे आणि अल्कधर्मी झाले. मात्र विष्णूंच्या स्पर्शाने पुनीत झालेली गंगा असल्याने धारेतून येणारे पाणी अत्यंत गोड आणि पवित्र राहिले. त्यामुळे या स्थानाला विष्णुगया असेही म्हटले जाते. लवणासुराचा वध करताना त्यांनी विष्णूकडे वरदान मागितले होते की त्याचे नाव या क्षेत्राशी कायमचे जोडले जावे आणि येथे येणाऱ्यांना मुक्ती मिळावी. त्यावेळी विष्णूने त्याला असा वर दिला की जो कोणी या धारेत स्नान करेल आणि सरोवराची परिक्रमा करेल त्याला सर्व पापातून मुक्ती मिळेल. बिहारमधील गया हे स्थान जसे पितरांच्या श्राद्धासाठी प्रसिद्ध आहे, तसेच लोणारची ही धार आणि सरोवर विष्णुगया म्हणून पितृदोष निवारण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. लोणार सरोवर दख्खनच्या पठारावर स्थित आहे आणि त्याचा विस्तार सुमारे 1.8 किलोमीटर व्यासाचा आहे. ही विवर बेसाल्ट खडकात निर्माण झालेले जगातील एकमेव अतिवेगवान आघात विवर म्हणजेच हायपर व्हेलॉसिटी इम्पॅक्ट क्रेटर आहे. या सरोवराच्या ईशान्येकडील कड्यावर जेथे विवरची मुख्य चढण आणि उतरण मार्ग आहे, तिथेच धार किंवा गोमुख तीर्थाचे स्थान आहे. सध्या अस्तित्वात असलेली धारेवरील मंदिरे ही प्रामुख्याने 12व्या ते 14व्या शतकादरम्यान यादवांच्या राजवटीत बांधली गेली आहे. या काळात लोणार हे एक महत्त्वाचे व्यापारी आणि धार्मिक केंद्र होते. 13व्या शतकात महानुभव पंथांचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी लोणारला भेट दिली होती. लीळाचित्र ग्रंथातही लोणारच्या धारेचा आणि यात्रेचा उल्लेख येतो. महानुभव पंथांच्या अनुयायांसाठी हे एक पवित्र तीर्थ आहे. याशिवाय मुघल सम्राट अकबराचा नवरत्न अबुल फझल याने आईन ए अकबरी यामध्ये लोणार सरोवरचा उल्लेख केला आहे.
त्याने सरोवरातून मिळणाऱ्या मिठासोबतच येथील धार्मिक महत्त्वही नमूद केले आहे. 1870च्या ब्रिटिश गॅझेटरमध्ये देखील लावणासूर कथेचा आणि धारेच्या पवित्रतेचा स्पष्ट उल्लेख आहे. लोणार बस स्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावर लोणार सरोवराकडे येणाऱ्या परिसराचे प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारापासून अनेक पायऱ्या उतरून गंगा भोगावती धार तीर्थापर्यंत पोहोचता येते. या मार्गावर सुंदर उद्यान विकसित केले आहे. पवित्र धार असलेल्या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे आहे. येथे आधी ब्रह्मकुंडाचे दर्शन होते. असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी येथे विष्णूंच्या पदतीर्थाचा कलश भरून ठेवला होता. चारही बाजूंनी असलेल्या पायऱ्यांनी या कुंडात उतरता येते. या कुंडातील पाणी हे नितळ आहे. या कुंडाला लागूनच देवळी सदृश्य वास्तू आहे. वरच्या बाजूस भिंतीमध्ये काही देवकोष्टके कोरण्यात आली आहे. या कुंडाच्या बाजूलाच धार किंवा गोमुख तीर्थ आहे. डोंगराच्या उदरातून किंवा कड्याच्या खडकातून येणारा पाण्याचा नैसर्गिक झरा मानवनिर्मित दगडी रचनेतून येथे वळवण्यात आला आहे. काळ्या पाषाणात कोरलेले हे गायीच्या मुखासारखे शिल्प आहे. हिंदू धर्मात गायीच्या मुखातून पडणारे पाणी हे अत्यंत पवित्र मानले जाते. या मुखातून पाण्याची अखंड धार खाली पडते. हा प्रवाह 12ही महिने म्हणजे कडक उन्हाळ्यातही तो आटत नाही. या रचनेचे आणि स्रोताचे वैशिष्ट्य आहे. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी या तीर्थाचे जल लोणारवरून रायगडला नेण्यात आले होते. 1972च्या दुष्काळात लोणार शहराची तहान या धारा तीर्थानेच भागवली होती. प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या या तीर्थाच्या परिसरात नृसिंह, शिवशंकर, श्री विष्णू, गणेश आणि जगदंबा इत्यादी देवतांच्या पुरातन मंदिरे आहे. या परिसरातील पायऱ्यांवर ठिकठिकाणी हात जोडून नमस्कार करणाऱ्या मानवी आकृत्या कोरलेल्या आहे. सोमवती अमावस्येला लोणारमध्ये मोठी यात्रा असते. या दिवशी या धारेवर स्नानासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. पितृतर्पण करण्यासाठी आणि पूर्वजांना शांती मिळवून देण्यासाठी हे पर्वणीचे स्थान मानले जाते. या दिवशी भाविक सुमारे 7 ते 8 किलोमीटरची सरोवराची परिक्रमा करतात. या परिक्रमेची सुरुवात धारेपासून सुरू होते आणि समाप्तीही तेथेच होते. गोमुख तीर्थापासून पापहरेश्वर मंदिराकडे जाताना वाटेत नर्मदेश्वर व हटकेश्वर महादेव मंदिर लागते. हे मंदिर देखील यादव काळातील असावे. यामध्ये नर्मदेश्वर मंदिराला छत नसून त्यामध्ये मोठे शिवलिंग विराजमान आहे. त्या शेजारीच हटकेश्वर मंदिर असून या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला काही प्रमाणात शिल्पकला दिसते. व आतमध्ये आपल्याला एक पुरातन शिवलिंग पाहायला मिळते.